धीरे धीरे बापरे बापरे बापरे, म्हणजे बहुतेक आता रेड्याचा बळी जाणार. तर जय गुवाहाटी. तुम्ही काय करताय? पूजा पूजा करतोय पूजा. आपल्याला जर का हवं असेल आणि ते आपल्याला मिळत नसेल तर आघोरी पूजा करायची, तंत्र मंत्र करायचं आणि आपली आवडती सत्ता आणायची. हेच तर खरं ध्येय आहे चड्डी बनियन गँगचं. अगदी बरोबर. ही तंत्र मंत्र विद्या सफल होईपर्यंत अहो ही चड्डी बनियन गँग त्यांच्या जेवणात फक्त आणि फक्त पालकची भाजी खाणार. म्हणजे आता आमदार पालक मंत्री नाही करता आलं तर अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे अध्यक्ष बनवा. या सरकारला ओम भट स्वाहा. जय सुरत गुवाहाटी. खोका खोका करता है तू, खोके पे क्यों मरता है? खोका खोका करता है तू, खोके पे क्यों मरता है? एक बात बता दे मुझको तू, ये पैसा कहाँ से आता है? बॅग आहे बॅग आहे. बॅग द्या इथे, बॅग द्या इथे. बॅग फोन करा. बॅग थांबा थांबा थांबा. अरे ती माझी बॅग आहे, त्याच्यात पैसे नाही कपडे आहेत. अरे पैसे तर सरकारांकडे आहेत ना. तुम्हाला सामाजिक करण्यासाठी कधी पैसे मागायचे असतील तर बिंदास मागा. आपल्या बापाचा थोडी आहे. आपल्या बापाचा थोडी आहे. अहो या खोके गद्दाराला सांगा आमच्या बापाचा नसला तर तरी आमच्या घामाचा आहे. अहो हा सरकारचा पैसा हा सामान्य नागरिकाचा पैसा आहे. तो तुमचा पैसा मिळवून घेण्यासाठी तो काही तुमच्याही बापाचा नाहीये. हे म्हणजे असं झालं, खोके ठेवायचं झाकून आणि सरकारचं बघायचं वाकून वाकून. बरोबर बरोबर बरोबर, एकदम बरोबर म्हणतायत. पण मी काय म्हणतो, आपले हे आपले जे बरोबर 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 एकदम बरोबर म्हणतायत. पण मी काय म्हणतो, आपले हे आपले जे काही पैसे आहेत, आता हे काय करतायत, पैसे लपून ठेवतायत, कोणाला दाखवत नाहीयेत. असं का करता हो तुम्ही? का करता? मला पण हे कळत नाही की या हॉटेल विक्रीसाठी हा पैसा कुठून आणतात तो. ते त्या एकनाथाला ठाऊक. बरोबर. आणि मला काय वाटतं माहितीये का, काय? हा ना, यांना ना आपण अर्थमंत्री म्हणूनच घोषित करायला पाहिजे. का? कारण त्यांना अर्थमंत्री घोषित केलं तर महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा नुसता पूर वाहेल, पूर. बरोबर आहे बरोबर आहे. अहो आता तुम्हीच ठरवा. अहो आता तुम्हीच ठरवा की आपल्याला या सत्तेविरुद्ध जाण्यासाठी महाराष्ट्रासाठी आता आपण आपला आवाज उठवला पाहिजे. अहो आपल्या या जन आक्रोश आंदोलनाद्वारे सरकारला त्याला त्याची जागा दाखवूया आणि आपल्या महाराष्ट्राची अस्मिता जपूया. म्हणूनच म्हणतो मंडळी, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. आणि तसेच माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. आणि आपले युवा नेते आदित्य साहेब ठाकरेंचा विजय असो. आदित्य साहेब ठाकरेंचा विजय असो. आदित्य साहेब ठाकरेंचा विजय असो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. या सगळ्यांना मध्ये घेण्यासाठी हॅलो 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 एक नम्र विनंती आहे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे शिवसैनिक उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला या. आपण ग्रुप या ठिकाणचा जरा सच्चा मोकळा ठेवा. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे शिवसैनिक उभे आहेत, पदाधिकारी उभे आहेत, त्यांनी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला या. थोड्याच वेळात आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत ते आपले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे या ठिकाणी पोहोचणार आहेत, उपस्थित होणार आहेत. जन आक्रोश आंदोलन आहे, लक्षात घ्या. कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांना खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धवजी ठाकरे आगे बढ़ो, उद्धवजी ठाकरे आगे बढ़ो. सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे शिवसैनिक उभे आहेत, व्यासपीठाच्या उजव्या बाजूलाही आहेत, त्यांनी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला येऊया. या ठिकाणी शिवसेना नेते अनिलजी परब या ठिकाणी उपस्थित झालेत. हे जन आक्रोश आंदोलन आहे. हा आक्रोश महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जे जे भ्रष्ट आणि कलंकित आहेत त्यांना खुर्चीवरून त्वरित खाली खेचायला पाहिजे. साठी हे आंदोलन आहे. या मंत्रालयात रमी बहादूर आहेत, खोकेवाले आहेत, डान्स बार वाले आहेत. या सगळ्यांना खाली खेचण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, शिवतीर्थावर जमलेलो आहोत. थोड्याच वेळात आपले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित होतील. त्यानंतर या आंदोलनाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक पदाधिकारी, शिवसेना नेते या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. अरे आवाज कुणाचा? हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धवजी ठाकरे आगे बढ़ो. अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? कलंकित भ्रष्ट मंत्र्यांचं करायचं काय? कलंकित भ्रष्ट मंत्र्यांचं करायचं काय? हॅलो. चड्डी बनियान वाले या मंत्रालयात बसलेले आहेत, रमी वाले या मंत्रालयात बसलेले आहेत, डान्स बार वाले या मंत्रालयात बसलेले आहेत. यांना